नागपुर की अजनी पुलिस ने इंस्टाग्राम के माध्यम से एक युवती को लगातार परेशान करने वाले आरोपी को गिरफ्तार किया है। पुलिस के अनुसार पीड़िता की कुछ वर्ष पहले इंस्टाग्राम पर आरोपी राकेश भांडारकर से पहचान हुई थी, जो उसकी सहेली का मामा बताया जा रहा है। इसके बाद आरोपी लगातार सोशल मीडिया और अन्य माध्यमों से युवती को परेशान कर रहा था। युवती की शिकायत मिलने पर पुलिस ने तत्काल कार्रवाई करते हुए आरोपी को गिरफ्तार कर लिया। फिलहाल मामले की विस्तृत जाँच जारी है। पोलीस ठाणे अजनी येथे एक अनाथ मुलगी जी शिकत आहे, नागपूरमध्ये शिक्षण घेत आहे, स्वतःचं भविष्य घडवत आहे, अशी मुलगीची एक तक्रार पोलीस ठाणे अजनी येथे प्राप्त झाली। त्या तक्रारीवरून असं लक्षात आलं की ती अनाथ असून ती एका हॉस्टेलमध्ये राहते व एका चांगल्या कॉलेजमध्ये ती लॉची डिग्री घेत आहे आणि तिला एक व्यक्ती, तिच्या मैत्रिणीचा मामा आहे, तो व्यक्ती तिला नेहमी परेशान करतो, तिचा पिछा करतो व वारंवार तिला त्रास देत असतो। तर अशा तक्रारीवरून तिच्याकडे नमूद व्यक्ती हा गोंदिया येथील राहणारा असल्याची तक्रारीमध्ये माहिती मिळाली। आम्ही पोलीस स्टेशनला स्वतः हजर होतो। अशा माहितीवरून पोलीस ठाणे अजनी येथील डीबी पथकाचे शालिग्राम शेंडे, नितीन सोमकुवर, अश्विन सहारे व प्रवीण खवसे यांना तात्काळ या गुन्ह्याबाबत माहिती देण्यात आली व त्यांना माहिती देऊन त्यांना मोबाईल क्रमांक सांगण्यात आला व सायबरचे अंमलदार, सायबर पोलीस स्टेशनचे अंमलदार हिमांशू आणि अभिषेक पांडे यांच्याकडून तात्काळ लोकेशन घेण्यात आले व त्या लोकेशननुसार डीबी पथक नमूद आरोपीच्या लोकेशनवर रवाना झाले असता तेथे जाऊन त्यांनी नमूद आरोपीला ताब्यात घेतले व तात्काळ प्रतिबंधक कारवाई करण्यात आली। नमूद आरोपी हा याचं नाव होतं राकेश उर्फ रेखलाल रमेश भांडारकर। हा आरोपी गोंदियाचा राहणारा होता आणि त्याच्याकडे सध्या कोणताच व्यवसाय नव्हता, परंतु तो सतत त्या मुलीला त्रास देत होता। तिला फोन करायचा वेगवेगळ्या नंबरवरून, तिने ब्लॉकसुद्धा केलेलं होतं, परंतु तो तिला त्रास द्यायचा। अशा तक्रारीवरून तात्काळ गुन्हा दाखल करून नमूद आरोपीविरुद्ध प्रतिबंधक कारवाई करण्यात आलेली आहे व पुढील तपास पोलीस ठाणे अजनी येथील तपासी अंमलदार करत आहे। ब्युरो रिपोर्ट NTV 24 न्यूज, नागपूर।